चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे सध्या चर्चेत आहे. राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर टीका केली होती. चला हवा येऊ द्याच्या सेटवर शरद उपाध्ये यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली होती, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. या पोस्टची बरीच चर्चा झाली आणि ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर निलेश साबळेला अनेकांनी ट्रोल सुद्धा केलं. या सगळ्यानंतर आता निलेश साबळेनं सविस्तर भाष्य केलंय. निलेश साबळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत उपाध्ये यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलंय. त्यांना प्रत्येक वाक्याची फोड करत काय काय घडलं होतं हे सगळं सांगितलंय. त्यांनी शरद उपाध्येंना या पोस्टवर जाब सुद्धा विचारलाय. तुम्ही वाटेल ते लिहायचं आणि आम्ही गप्प का बसायचं असंही त्याने म्हटलंय. हे बोलत असताना त्यांना काही वर्षांपूर्वीच्या जुन्या पोस्टचा सुद्धा संदर्भ दिलाय. निलेश साबळे यांनी राशी चक्रकार शरद उपाध्ये यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही त्यांच्याकडे असेल, पण तरीही त्यांना सोशल मीडियावरच व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे मी स्वतः सोशल मीडिया फार वापरत नसलो तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असं म्हणत झी मराठीनं डच्चू वगैरे दिला असं त्यांनी म्हटलं होतं. तर तसं काही नाहीये. हे अशा प्रकारे कोणत्याही माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीनं बोलणं महत्वाचं आहे. तसेच चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वासाठी सुद्धा माझी झी मराठी वाहिनीच्या अधिकृत पदावरची हेड व्यक्ती आहे, तिच्यासोबत मीटिंग झाली होती. 2 तास आमची मीटिंग झाली होती, पण मी माझ्या चित्रपटाच्या कामात गुंतलो होतो, त्यामुळे मी त्यांना माघार घेत असल्याचं सांगितलं होतं. अशी विनंती मी त्यांना केली होती. याचा अर्थ असाही नाहीये की मी त्यांना नकार दिलाय. मी माघार घेतली कारण माझी दुसरी कामं आहेत आणि हेच भाऊ कदम यांचं सुद्धा आहे. ते माझ्या सिनेमात आहेत, त्यामुळे ते सुद्धा या नवीन सीझन मध्ये नाहीयेत. हेच काय ते एकमेव कारण आहे, असं निलेशने स्पष्ट केलंय. नमस्कार, मी डॉक्टर निलेश साबळे. सन्माननीय राशी चक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी मला खरं तर थेट संवाद साधता आला असता, कारण त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे, माझाही फोन नंबर त्यांच्याकडे आहे. परंतु काल सोशल मीडियामधूनच त्यांना व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो तरी सुद्धा जो काही आहे थोडाफार आहे तो आज वापरण्याची वेळ आली. मला नेहमी वाटायचं की सोशल मीडियावर आपण फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ पोस्ट करत जाऊयात, जेणेकरून आपलं जे काम आहे लोकांना हसवणं तेवढंच आपण करूयात. पण कधीतरी असाही एक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा जे काही खरं घडलं होतं त्याचा एखादा व्हिडिओ करावा लागेल असं खरं तर मला वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, वेळ असते आणि त्यावेळी त्या गोष्टी कराव्या लागतात. आपण सुरुवात केली की झी मराठीनं डच्चू दिला, हकालपट्टी केली वगैरे वगैरे. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे सर, की तुम्हाला यातली पूर्ण माहिती आहे का? किंवा बाहेर सुद्धा मीडियामध्ये लिहिणाऱ्यांना काय ते लिहू शकतात. यूट्यूबवरती बरेच जणांचे स्वयंघोषित पत्रकारांचेही चॅनल आहेत. जे कुठली मोठी मोठी चॅनल आहेत त्यांचा मी रिस्पेक्ट करतो, पण स्वयंघोषित जे कोणी पत्रकार मुलं असतात, मुलंच म्हणतो मी त्यांना, जे आपापलं एक चॅनल करतात आणि त्याच्यावरती डच्चू दिला, हकालपट्टी केली, या सगळ्यांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कार्यक्रमाला मी नाही म्हटलोय. तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून म्हणतो की ही माहिती घ्यायला पाहिजे होती तुमच्यासारख्या एका मोठ्या गुरुतुल्य व्यक्तीनं. जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सोशल मीडियाचा वापर करतो, सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे, कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात सर, आणि तुम्हाला मला तरी एक फॅन म्हणून फॉलो करतात, तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात. त्यामुळे मला असं वाटतं की जबाबदारी खरं तर तुमची जास्त होती की आपण खरंच माहिती घेऊयात. झीमध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहेत. तुम्ही एक फोन करून विचारू शकला असतात की काय झालंय, निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीये. झी मराठीत सर अनेक लोक तुम्हालाही मानतात, त्यामुळे तुम्ही एखादा झी मराठीत फोन करून विचारायला पाहिजे होतं, माहिती घ्यायला पाहिजे होती की गेले जवळपास 6 महिने झी मराठीच्या अधिकृत व्यक्ती जे त्या हेड पदावरती आहेत त्यांनी मला अनेक वेळा फोन केले होते. मी नाव घेऊन बोलू शकतो. सन्माननीय रोहन राणे जे नॉन फिक्शन हेड होते, ज्यांनी मला 6 महिन्यात अनेक वेळा फोन केले होते की आपण चला हवा येऊ सुरू करतोय, तुमच्याशिवाय डॉक्टर तो होणार नाही, एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे. म्हटलं आपण मीटिंग नक्कीच करूया. तदनंतर अगदीच 1-1.25 महिन्यापूर्वी माझी सविस्तर 2 तासांची झी मराठी बरोबर मीटिंग झाली आहे त्यांच्या चॅनलला, वरळीच्या ऑफिसला. ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं करता येईल ह्याविषयी एकदा बोलूया. माझ्या काही अडचणी होत्या. मी जो एक सिनेमा करतोय त्यात मी सध्या अडकलोय, त्याचं शूटिंग अजून 1.5 महिना चालणार आहे. त्यामुळे त्या तारखा न जुळल्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या. याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता, मी नकार दिला. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय. मी स्वतःच म्हणालोय की मला कार्यक्रमात आत्ता तरी भाग घ्यायचा नाहीये.
सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे. भाऊ सध्या माझ्याच बरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत. तेही या कार्यक्रमात नाही आहेत. 2 माणसं या कार्यक्रमात नाही आहेत. पण का नाही आहेत याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का? मला असं वाटतं की सर तुमच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीनं थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती की निलेश साबळे कार्यक्रमाला नाही म्हणालेले आहेत. आणि हे मी माझ्या ऑफिशियल चॅनलवरून आत्ता सांगतोय, माझ्या या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगतोय. याला झी मराठी सुद्धा दुजोरा देईल जर आपण त्यांना विचारलं तर. अगदी ते सांगतील सुद्धा की माझी मीटिंग किती वेळ आणि कुठे झालेली आहे. मला त्यानंतर बोलायचंय, तुम्ही जे म्हणालात की निलेश साबळेंच्या सेटवरती माझा अपमान झाला किंवा थेट आता तो मीच केलाय असं तुमचं म्हणणं आहे, म्हणून मला ते जरा सगळ्यांच्या समोर मांडायचं होतं की 2014 ते 2015च्या मध्ये हा एपिसोड शूट झालेला आहे, जेव्हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमाच्या पहिल्या 50 भागांमधला हा भाग आहे. त्यामुळे ते जे वाक्य आहे की 10 वर्ष झाली डोक्यात हवा गेली होती, तर वाक्यात मग पुन्हा प्रॉब्लेम होतोय, कारण 50च एपिसोड झालेले आहेत आणि तुम्ही म्हणता तेव्हा ही घटना घडली आहे. तर तेव्हा हवा गेली होती कदाचित, मग 10 वर्ष झाल्यावर हवा डोक्यात गेली, ही वाक्यच वेगळी वेगळी वाटतात मला सरळ सरळ. पहिल्या 50 भागातच चला माझ्या डोक्यात हवा गेली असेल असं तुमचं म्हणणं आहे. पण मला एवढं सांगायचं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींची माहिती सोशल मीडियातून समोर आणली ती म्हणजे मला सेटवरती बोलावलं, मला पाणीही विचारण्यात आलं नाही. मला सगळ्यांना सांगायचं की SL विजन नावाची खूप मोठी कंपनी, खूप नावाजलेली झी मराठीची कंपनी चला हवा येऊ द्याचा सगळा कारभार सांभाळते आणि त्यांनी उत्तम हा कारभार सांभाळलाय आजपर्यंत. कंपनीची किती माणसं काम करतात, जे जे लोक हवा येऊ द्याच्या शूटिंगला आलेत त्या सगळ्यांना माहिती आहे. चॅनलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसीव्ह करण्यापासून त्यांच्या मेकअप रूम पर्यंत नेण्याचं कामही करत असतात. क्लासिक स्टुडिओ जो मीरा रोडला आहे त्या क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं आणि क्लासिक स्टुडिओची सगळ्यात मोठी रूम ही शरद उपाध्ये सरांना देण्यात आलेली होती, जी AC रूम होती. मला जितकं माहिती आणि जितके कलाकार हवा येऊ देत आलेले आहेत त्या सगळ्यांना हे माहिती असावं की प्रत्येक मेकअप रूममध्ये ऑलरेडी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. कारण आदल्या दिवशी त्याची रिहर्सल होते, म्हणजे आदल्या दिवशी त्याची मीटिंग होते की कोणाच्या रूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत अशी ती स्ट्रिक्ट वॉर्निंग असते. याही व्यतिरिक्त तुमचं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळे बोललेच नाही. बरं, पाण्याचा मुद्दा आणखीन मला थोडा पुढे न्यावासा वाटतोय. पाणी विचारलं नाही ही खरंच माझी जबाबदारी असेल का असं मला अजूनही प्रश्न पडलेला आहे. कारण मी स्टेजवरती होतो, तुम्हाला जसं आठवतंय, मी रिहर्सल करत होतो आणि आपण सर आपल्या रूममध्ये होतात. माझी रिहर्सल उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रूममध्ये गेलो, त्यावेळी तुम्हाला पाणी नाही मिळालंय. ह्याला मी जबाबदार आहे का मला अजून कळत नाही. मी ब्लँक आहे गेले 3-4 तास की मी जर स्टेजवर आहे आणि सरांना खाली पाणी नाही मिळाले, ज्याचा निर्माता मी नाहीच आहे, त्या शोचा ज्याचा शोचा निर्माताच मी नाहीये. बरं, त्या निर्मिती संस्थेला मी दोष देतोय का तर नाही, त्यांची कामाची पद्धतही मी तुम्हाला सांगितली. तरीही पाणी न देणं हा अपमान मी कसा केला मला माहिती नाही. त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय की स्टेजवरती जाताना निलेश साबळेंनी मला स्माईलही नाही दिली. हे एक वाक्य आपण धरूयात आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते, त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी 4 वाजता माझ्याकडे आले. 4 वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे तुमचा माझा काहीतरी तुमच्या रूममध्ये संवाद झालाय. जेवढं मला आठवतं, आणि हे काही उगाच मोठेपणा म्हणून मी सांगत नाही, अनेक कलाकारांना माहिती आहे माझ्यापेक्षा जेवढे लोक मोठे असतात त्या सगळ्यांच्या पाया पडूनच मी त्या रूममध्ये एंट्री करतो. अनेक मोठमोठी मंडळी आहेत, मी पाया पडल्याशिवाय त्यांच्या रूममध्ये जात नाही. तसंच तुमच्याही बद्दल झालं, ज्याला साक्षीदार वैजयंती आपटे मॅडम आहेत आणि केशव पेडणेकर हे जेव्हा चॅनलकडून हा शो सांभाळायचे ते सुद्धा याला साक्षीदार आहेत. आम्ही तुमच्या रूममध्ये आलो, मी तुमच्या पाया पडलो, तुम्ही मला आशीर्वाद दिले, तुम्ही माझं खूप कौतुकही केलं, मला सांगितलं की कार्यक्रम अजून पुढे चालू देत. मग आपण संवाद साधला की आज अशा अशा पद्धतीनं हा एपिसोड होणार आहे, ही प्रहसनं आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत, अशा अशा आपण गप्पा करणार आहोत. आता हा झाला एक मुद्दा 4 वाजताचा. तदनंतर मी स्टेजवरती गेलोय आणि आपण सगळे स्टेजवरती जातो नॉर्मलीच, आधी ठरतं काय काय करणार. जर मी स्टेजवरती गेलो, आता स्टेजवरती जाताना मी कुठली स्माईल देणं अपेक्षित आहे मला अजूनही कळलेलंच नाही, जर आपला संवाद ऑलरेडी झालाय सर. याच्याही पेक्षा वेगळी गोष्ट, आदल्याच दिवशी तुमचा, माझा आणि केशव पेडणेकर यांचा एक कॉल झाला होता सर. आदल्याच दिवशी रिहर्सल होती आमची, तुम्हाला आठवत असेल, संध्याकाळी 5 ते 6च्या मध्ये अर्ध्या तासाचा कॉल येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की मला जरा कलाकारांचे स्वभाव जाणून घ्यायचे आणि मी कलाकारांच्या राशी सांगणार आहे, त्याविषयी मी असं असं बोलणार आहे, तुम्हाला काही ऍड ऑन करायचंय का साबळे, तुम्ही मला एखादी गंमत सांगू शकता स्टेजवरती. हा एक खूप हसत खेळत आपला संवाद झाला होता, ज्यात तुम्ही काही मला जोक्स पण सांगितले होते. मी पण सांगितलं की भाऊ कदम यांच्याविषयी तुम्ही जरा गंमत करा, अमुक कलाकाराविषयी ही गंमत तुम्ही सांगू शकता.
हा एक हसत खेळत संवाद आदल्या दिवशी 1 तासाचा झालाय की आपला. म्हणजे आपली अजिबातच ओळख नव्हती असंही नव्हतं आणि खरंच झालाय हा संवाद. तुम्हाला आठवतही असेल. ही घटना 2014 ते 15च्या मधली हा एपिसोड आणि त्यानंतर आता 2025 म्हणजे 10 वर्षांनंतर तुम्ही सोशल मीडियावर लोकांच्या समोर हा मुद्दा मांडला. पण मला प्रेक्षकांना सांगायचं यानंतर सुद्धा शरद उपाध्ये सर आणि माझी एक चांगली भेट झालेली आहे. ती आता मी तुमच्यासमोर सांगतो. ज्येष्ठ अभिनेत्री निर्मितीताई सावंत यांच्या मुलाचं म्हणजे अभिनयचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये आम्ही दोघे एकत्र भेटलो. सर तुम्हाला आठवत असेल एकाच टेबलवरती शरद उपाध्ये सर आणि मी आपण दोघेच बसलो होतो. तुमच्या सुविद्य पत्नी होत्या आणि माझी बायको शेजारी बसली होती. आपण चौघं त्या टेबलवरती बसलो. बाकी कोणी नव्हतं. एक राऊंड टेबल होता आणि जवळपास 2 ते 2.5 तास आपण जेवण केलं. आपण सगळ्या गप्पा मारल्या. तुम्ही हवा येऊ द्या विषयी बोलत होतात. तुम्ही माझं कौतुक करत होतात. तुमचं भविष्य खूप चांगलं आहे याविषयी बोलत होतात. मी तुमच्याशी संवाद साधत होतो. तदनंतर तुम्ही असं म्हणालात की निलेशजी आपण एक फोटो घेऊयात. तुमच्या मोबाईलमध्ये आपला एक फोटो सुद्धा आहे आपल्या सगळ्या फॅमिलीचा. याला प्रूफ म्हणून अभिनयच्या लग्नातले जर फोटो मी मागवले तर आपल्याला तोही फोटो सापडेल आपण एका टेबलवरती बसलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला फोटोग्राफी झाली. आणखीन प्रूफ म्हणून निर्मितीताई सावंत स्वतः त्या टेबलपर्यंत आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं होतं तुमचं जेवण व्यवस्थित चाललंय का वगैरे वगैरे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडून गेल्यात ह्या का आपण लोकांच्या समोर मांडण्याच्या. पण ती वेळ आता आली म्हणून मला त्या गोष्टी मांडायच्या होत्या. माझा प्रश्न एवढा जर 2.5 तास आपण दोघे एकत्र संवाद साधत होतो 2017ला तर तेव्हा तुम्ही हा मुद्दा का मांडला नाहीत की निलेशजी 2015च्या कार्यक्रमात मी तुमच्याकडे आलो होतो. अशा घटना घडल्या. मला तुमचा राग आलाय किंवा मला वाईट वाटलंय. मी तुमची माफी मागितली असती त्या क्षणाला. माझं हेच म्हणणं आहे की याच्यासाठी सोशल मीडियावरच तुम्हाला यायचं होतं म्हणून मीही सोशल मीडियातून व्यक्त झालेलो आहे. तुम्ही सर म्हणालात की माझे 5 ते 6 तास तिकडे वायाला गेले. मला एवढंच सांगायचंय तुम्ही जी काल पोस्ट केली तदनंतर तुमचं नाव मोठं असल्या कारणानं अनेक मोठमोठ्या चॅनलनी ते फिरवलं. तदनंतर मला अनेक लोकांचे फोन आले. मला कमीत कमी 100 ते 150 लोकांचे फोन आले ज्याच्यावरती मी प्रत्येकाला सांगतो की नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे. नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे. याच्यात सर माझे 6 तास काल वायाला गेले. माझं पण थोडंसं काहीतरी काम असेल माझ्या आयुष्यात जे की 6 तास तुम्ही माझे वाचवू शकला असतात एका फोननी. एवढंच माझं म्हणणं आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.